कोण सांगताय? नवीन केला का अनुवाद कोणी? सांग. सद्गुरु सेवेचे प्रकार सांगितले. तरुणार्पणाचा प्रकार, मनार्पणाचा प्रकार. तिसऱ्या तरंगाचा विचार जो आपला पाठीमागा राहिलेला आहे, म्हणजे आता आपला फक्त त्याचा अनुवाद राहिला आणि आपण चौथ्या तरंगामध्ये जातो. तर तिसऱ्या तरंगातला जो शेवटचा भाग आहे, सद्गुरु सेवेचा प्रकार. हां, गुरु विनंती करण्याचा काल ना. साधकास जीवनोपाय. तर तो सांगतायत, ऐका आता. शिष्याने आपली उपजीविका भिक्षेवर भागवावी. भिक्षा आणून ती सद्गुरूला द्यावी. सद्गुरूने जर शिष्याच्या परीक्षा जर त्याला खाण्यास दिली तरच त्याने खायला किंवा उपाशी राहून आपला ते दिवसाची जीवन प्रवास. ते भिक्षा मागणं म्हणजे मधुकरीचा विषय आहे. आणि मधुकरी म्हणजे ज्या आपला उदरनिर्वाह कसा होईल, गुरुजींच्या तिथे जाऊन आश्रमात जर राहिले तर. हा पूर्वीचा विषय होता. आजही असतीलही काही आश्रम आणि आहेत बी, जसं आळंदी सारख्या क्षेत्रामध्ये बरीच मुलं अभ्यासाला बी आहेत. तर तिथे सुद्धा मधुकरीचीच व्यवस्था आहे. मग मागून आणतात, जवळपासच्या गावामधून त्यांच्या मुलं आणतात आणि त्याच्यावर पण आणलेली मधुकरी गुरुंकडे ठेवावी. मग त्यांनी जर सांगितले खायला तर खावी, नाही तर खाऊ नये. नाही तर आणली म्हणजे खाण्यासाठी आणली असा अर्थ होईल. तर तसा अर्थ नाही. तर काही विद्या ग्रहण करण्यासाठी आणि चरितार्थही चाललं पाहिजे आपलं, म्हणजे जीवन जगणंही शिल्लक जगणंही चाललं पाहिजे. तर या दोन गोष्टीचा ताळमेळ घातलेला आहे. सांग. नाही पुढे सांगा. शोभेत आहे. त्यांचं भांडवल संपलं. श्री गुरु विनंती करण्याचा काळ सांगितला. तर म्हणजे श्री गुरु जर आपल्यावर प्रसन्न झाले तर त्यांचा अवकाश पाहून आपण कल्याणाविषयी त्यांना साधनेविषयी म्हणजे श्री गुरु आपल्यावर प्रसन्न जर झाले तर म्हणजे त्यांचं जर अवकाश पाहून त्यांना आत्मकल्याण व्हावं असं साधन विचारावं. बर. मग श्री गुरु म्हणजे श्री गुरूंची सेवा जर समजा आपल्याला करून ह्या जन्मात जर आपलं आत्म म्हणजे ब्रह्मज्ञान झालं नाही आपल्याला तर ते म्हणजे निष्फळ होत नाही. गुरुसेवा ही ईश्वर सेवेवरून श्रेष्ठ आहे असं मागे एक मुद्दा येऊन गेला. आणि ईश्वराची सेवा काय आणि गुरूंची सेवा काय. उलट चेतन परमात्मा म्हणजे सद्गुरू समोर आहे. मूर्तीची सेवा करत असताना माणसाला काय विशेष वाटत नाही, म्हणजे त्या ठिकाणी भाव उत्पन्न होत नाहीत कुठलेच. त्याच्या चित्तात असतील श्रद्धा तशी असेल, तिकडून काय प्रतिसाद नसतो किंवा प्राकृतिक दोष मूर्तीच्या ठिकाणी दिसत नाहीत. तर मूर्तीमध्ये प्राकृतिक दोष दिसत नाही म्हणून लोक तिथं अगदी शांत राहतात देवाची. पण जे जिवंत प्रत्यक्ष परमात्मा रूपामध्ये आहेत त्या गुरुजींच्या ठिकाणी तसा भाव होण्यासाठी फार मोठी अपूर्व पुण्याई लागेल. नाहीतर बरेचसे मंडळींना प्राकृतिक दोष समोर आले की हे कशाचे देव अशा प्रकारचा काय होतो भाव लगेच बुद्धीमध्ये तयार होतो. तर तेव्हा असं नाही येते. मग वास्तविक सच्चिदानंद परमात्म्याची त्या सद्गुरूंच्या ठिकाणी प्रत्यक्ष प्रतीती आहे. मूर्तीमध्ये तर तुम्हाला त्याचं जागेवर स्थिरच दिसते का नाही. म्हणून वास्तव खरी सेवा आहे ती सद्गुरूंची सेवा आहे आणि त्याच्यात ईश्वर सेवाही आहे. आणि जे पुण्य आहे ते वाया जात नाही. समजा नाहीच मुक्त झाला तर पुढच्या जन्मात ते पुण्यही घेऊन तो पुढच्या जन्मामध्ये जाईल. तर त्यावेळेला पुन्हा त्याला तितकी सेवा करण्याची आवश्यकता राहणार नाही, कारण सेवेने याचा अधिकार वाढलेला असतो. सद्गुरूंना सेवा प्राप्त झाली असा अर्थ नसून आपला अधिकार वाढवण्यासाठी आपण सेवा करावी असा अर्थ येतो. नाही तर मग त्यांना काय ते तुम्ही असले काय नसले काय त्यांना काय फरक पडणार आहे. त्यांना जगाची गरज नाही, त्यांना तुमची काय गरज आहे आणि तुमच्या सेवेची तरी काय गरज आहे.
यांना विश्वाचीच गरज नाही, मुक्त परिस्थितीमध्ये गेलेले आहेत, मुक्त स्थितीत आहे. तर तेव्हा त्या सेवेचा मोबदला गुरुजींना नाही मिळत, तर सेवेचा मोबदला जसा चेंडू हाणल्यावर चेंडू हा पुन्हा तेवढ्या स्पीडने मागं येतो, अगदी तसाच प्रकार आहे की तुम्ही जशी सेवा कराल तसे तुमच्या चित्ताची परिस्थिती बदलत जाईल लवकर. ज्याची अधिक तीव्र सेवा तर त्याला फलही अधिक तीव्र, आणि नाहीच जमलं तर पुढल्या जन्मातही नक्कीच मिळतील. म्हणून पुण्य वाया जात नाही. चला पुढे. त्याच्या ठिकाणी बुद्धिमांद्याची प्रतिबंध असल्यामुळे त्याला म्हणजे हा प्रॉब्लेम तयार होतो कसा की समजा कोणी एखादा लागला, सेवेला लागला, मग सेवेला लागल्यावर का हो मुक्त व्हायला पाहिजे, पण त्याला दुसरेही प्रतिबंध आहेत ना. विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह हे भावी प्रतिबंध आहेत. हे सगळे भावी प्रतिबंधामध्ये येतात. भूत प्रतिबंध म्हणजे चालू प्रतिबंध, भावी पदातला अर्थ आत्ताची चालू. गत आणि येणारे म्हणजे भूतकालीन प्रतिबंध, वर्तमानकालीन प्रतिबंध आणि भविष्यातले प्रतिबंध, असे 3 प्रकार आहेत. तर वर्तमान प्रतिबंध कोणते असतील तर हे विषयासक्ती, बुद्धिमांद्य, कुतर्क आणि विपरीत दुराग्रह. आणि गेल्या वेळेस सांगितलं होतं की भूत प्रतिबंध म्हणजे जर एखाद्याचा प्रिय वस्तू हरवलेली असेल किंवा गेलेली असेल, एखादी व्यक्तीच गेली प्रिय, तर त्याला ती सारखी नजरेसमोर दिसते, तर याला म्हणतात भूत प्रतिबंध. आणि असा जर त्याला जर त्या वस्तूचं सारखं स्मरण होत असेल तर तो विचारसागर काय वाचेल, आणि तो काय कोणता ग्रंथ ज्ञानेश्वरी हातात धरेल तेव्हा, कारण त्याला त्या ग्रंथात काय दिसेल, ती व्यक्ती गेलेली दिसते. त्याला म्हणतात भूत प्रतिबंध. भविष्य प्रतिबंध काय करावं बा, पाठाला जायची बी इच्छा आहे पण घर कसं काय चालायचं, म्हणजे घर कसं काय चालायचं म्हणजे काय तेव्हा मग त्याला रोजंदारीवर पाणी सोडावं लागतंय. त्याच्यामुळे मग तो काय करतो, ते म्हणतं की मग जाऊ द्या पाठच बुडवू आपण, कारण माणसाची शक्यतो अशी परिस्थिती आहे की पैशाकडे बुडवायचं. तुम्हाला आज जर त्या 10,000 रुपये ग्रामपंचायतीसमोर देणार असते तर किती लोक आले असतील. तुमच्या गावातल्या प्रत्येक ग्रामपंचायतीवर प्रत्येक व्यक्तीला कुठला सरस निरस भाव न ठेवता 10,000 रुपये रोख दिले जाणार. तर त्याने पाठ आपला तेवढ्याच टायमिंगला ठेवला, किती लोक येतील. तेव्हा आधी 10,000 पाठ कुठे जातो त्या, 10,000 परत भेटणार असं आहे. म्हणजे माणसाची जास्त प्रवृत्ती कशाकडे, या माईक प्रपंचाकडे जास्त प्रवृत्ती आहे. तर हा प्रतिबंध येतोच आहे. त्याला भूत आपल्या भविष्यातले प्रतिबंध, भविष्यकालीन चिंतन राहतं सारखं, काय करायचंय कसं करायचं. मोबाईल बंद करून ठेवा. त्या इकडे माऊली हे प्रतिबंध आहेतच. त्याच्यातले आता सध्या कसं आहे, समजा कमीत कमी प्रवेश झाला तर बुद्धिमांद्य कळतच नाही. कळत त्याला काय करावं, त्याला कळत नाही तर हळूहळू घर्षण केल्यावर काय होईल, बुद्धीमध्ये ते कळायला सुरुवात होईल. आणि तो बुद्धिमांद्य प्रतिबंध सद्गुरूंच्या कृपेने जातो. फक्त निष्ठ पाहिजे तो सद्गुरू निष्ठ जर असेल तिथं बसायला लागेल. तेव्हा चला बसा, सांगा पुढे. पण त्याला उत्तम गुरु सेवा जर केली तर म्हणजे या जन्मात जरी त्याला फळ नाही भेटलं तर पुढच्या जन्मात निश्चितच भेटलं. हा, म्हणून वाया जात नाही, काहीच वाया जात नाही परमार्थातलं, आणि संसारातलं काहीच बरोबर येत नाही. असे 2 वेगवेगळे भाग आहेत. कितीही करा तुम्ही, अगदी पार सगळं चंदनासारखा देह उघडला जिजवला, ते ह्याच्यात लिहिलेलं असते त्या पत्रिकेवर, त्यांनी चंदनासारखा देह उघडला दशक्रियेच्या ह्याच्यात म्हणजे चंदनासारखा. त्याच्या म्हणजे तुमच्या वाङ्मयीन दृष्टीने वाचायला चांगलं वाटतं लोकांना की बुवा चंदनासारखं चांगलं लिहिलं, पण वास्तविक पाहता हा मूर्खपणा, शुद्ध मूर्खपणा आहे. ते कोणालाच कळत नाही. म्हणजे आपला अधिक मूर्खपणा प्रगट करणं म्हणजे चंदनासारखा देह होते. संसारात उघळून गेले. तिसऱ्या तरंगात रहस्य सांगितलं.
त्याच्यात आणि त्याच्यात असं आहे, प्रारब्धजन्य अवस्थेत जसा संसार होईल तसा होऊ द्या, हे बुद्धीमध्ये तयार झालं ना तर तुम्हाला आत्मज्ञानाची तळमळ आहे असं सिद्ध होईल. जसा संसार जसा असेल तसा, जेवढे काय असेल प्रत्येक व्यक्तीकडे आहे, नाही असं काही परिस्थिती नाही आहे. ज्याच्याकडे काम आहे, कोणाकडे नोकरी आहे, कोणाकडे व्यवसाय आहे, धंदा, त्यांनी तेवढा करत राहायचा, पण त्याच्यासाठी नाही राहायचं. आपण आत्मचिंतनासाठी जगणं महत्त्वाचं आणि आत्मचिंतनच करणं गरजेचं आहे. आणि मग तो व्यवसाय आपला निमित्त म्हणून ठेवायचा, किंवा चाललंय करता येईल तेवढा वेळ मिळाला तेवढा केला, नाही गेला तर दिला सोडून या. कारण जे प्रारब्धात येणार आहे तेवढेच मिळेल, त्याच्यापेक्षा तुम्हाला यत्किंचितही अधिक भेटणार नाही, यत्किंचितही नाही भेटणार. प्रयत्न कितीही करून पहा, काहीच नाही होणार. आणि मग जे मिळत आहे ते सहज मिळतंय, तेवढं असं लक्षात येऊन जाईल, ते तुम्हालाच लक्षात येऊन जाईल. असा अनुभव येईल की तुम्हाला ते सहज प्राप्त झालेलं दिसतं, म्हणून काहीच अडचण नाही. आणि त्याच्यापेक्षा चांगलं आहे प्रामाणिकपणे जो व्यवसाय, नोकरी, धंदा असेल तो प्रामाणिकपणे करावा. ज्याला जो मिळालेला आहे तो प्रारब्धजन्य अवस्था, आणि तो अतिशय प्रामाणिकपणे करा. शेती करायची तर 8 तास चांगली शेती करावी, है ना. शेतकऱ्याला 12 तास 15 तास करावे लागते, पण मध्ये आधी वेळ मिळतो ना, मग कसं सलग 15 तास करतो, तसं नाही काय. मला माहिती आहे ना, रिकामतेकडे उद्योग सोडले ना तर काहीच अडचण नाही. नोकरी करणार आणि एखाद्याकडे जो जॉब दिलेला आहे त्याच्याकडे कर्तव्य आपल्याला देवाने दिलेलं आहे असं समजायचं, आणि त्यांची इतकी चांगली सेवा केली ना, ते ह्याच्यासाठी नाही कोणी प्रशस्तीपत्रक द्यावं ना आदर्श म्हणावं आपल्याला, काय त्याच्याशी द्या. आपलं कर्म आपण चांगलं करा, आणि ते करत असतात त्यावेळेला तुमचं चित्त शुद्ध लवकर होईल, कारण तुम्ही त्याच्यात भ्रष्टाचार नाही करत, कर्मात भ्रष्टाचार नाही करत. त्याचा चित्तशुद्धीला फार चांगलं आहे. आणि ही बी सेवाच धरलेली ना आम्ही, ही सुद्धा काय आहे, चांगलं कर्म करणं ही ईश्वर सेवाच आहे. स्वकर्म कुसुमांच्या विरा तया सर्वात्मक ईश्वरा, स्वकर्म कुसुमांच्या विरा पूजा केली होय अपारा दोषाची लागी. ईश्वराची पूजा नाही होत का तेव्हा? कर्म ही ईश्वराची पूजा आहे. चला, त्याच्यात सांगितलं सद्गुरु शिष्याचं लक्षण सांगितलं पहिल्यांदा, गुरुसेवेचा प्रकार सांगितला, आत्मज्ञानाकरता म्हणजे प्रार्थनेचा प्रकार सांगितला. मग पण हे सर्व म्हणजे अधिकार संपन्न शिष्य किंवा सद्गुरु हे दोन्ही पण अधिकार संपन्न असते पाहिजे. असे ना, फल प्राप्तीसाठी काय पाहिजे, अधिकार असावा लागतो. जर अनधिकारी असेल तर तुम्हाला सेवा वाया जात नाही ती, किंवा केलेला उद्योग वाया जाणार नाही, पण तुम्हाला जितक्या अंशात फल पाहिजे होतं तेवढं मिळणार असं असतं. जसे आमच्यासारखे काही शेती करणारे आता सुरू केले नवीन, आणि ते नुसतं जायचं आणि नांगरायचं आणि पेरायचे आणि परत पाहायचंच नाही, काढायचं जायचं म्हटल्यावर हातात काय भेटणार आहे? त्याच्या हातात काय ते म्हणजे का करत नाही का तुम्ही शेती? करतो ना, फक्त बाबडी उगवून येत देत नाही एवढं. तर त्याचं आउटपुट काय आहे? त्याचं आउटपुट काहीच नाही. त्याचं कारण त्याच्यामध्ये काय नाही केलं, विशेषत्वाने काय नाही केली, ती कृषी केली नाही, शेती केली नाही. विशेष करणाऱ्यांचे बघा तुम्ही विशेष जर करत असतील तर ते म्हणजे माणसं नुसती फलाकडे पाहतात, पण तो माणूस काय करतो हे पाहत नाही. म्हणजे माणसांचा असं स्वभाव, एवढं उत्पन्न मिळालं मग आम्ही सुद्धा करतो. तुम्ही करता पण ह्यांच्यासारखे नाही करणार, कारण त्यांनी त्यात काय केलेलं असतं, कष्ट केलेलं असतं तेवढं. तसाच प्रकार परमार्थात आहे. परमार्थात ज्याने कष्ट केलं त्याचं वाया नाही जाणार, तर ते तयार होतं ते. पण मग ते डायरेक्ट फलाच्या दृष्टीने लोक पाहतात की त्यांनी का आपल्याला व्यासाया फल मिळायला पाहिजे. मिळेल, पण त्याला थोडा अवकाश आहे. प्रत्येक गोष्टीत निष्णांतता तयार होते. परमार्थातली सुद्धा एक निष्णांतता आहे बरं. म्हणून गुरुसेवा, त्याच्यानंतर त्याच्यापासून जो शिष्य शरण गेला आणि त्याने जो काही आध्यात्मिक चिंतनाचा भाग घेतलेला आहे तो त्याचा बिलकुल वाया जात नाही, तो पुढच्या जन्मातही जातो. चला, गुरु शिष्य संप्रदाय म्हणजे असं अनेक ठिकाणी दिसतात, पण असं स्वतःच्या ह्याच्यासाठी पुत्र प्राप्ती करता म्हणजे असं म्हणजे आपण धनासाठी, प्रतिष्ठेसाठी आपण सद्गुरूंची सेवा करतो. पुढे मग अधिकारी पुरुषानेच म्हणजे शास्त्र संपन्न आणि निसंदेह ब्रह्म ऐक्य दृढ परोक्ष ज्ञान
म्हणजे दयाळू अशा सद्गुरू शरण जाऊन ब्रह्मज्ञान ज्ञान संपादन करावं. तर या फलावरून म्हणजे फलावरून निश्चय होतो, या जन्मात सेवा करूनही गुरुप्रसन्न होऊन त्यांनी उपदेशीच आलं ना. अंतःकरण शुद्धी हे फल मिळणारच. प्रसन्न झाले तर तात्काळ उपदेशाद्वारे ज्ञानद्वारा मोक्ष होईल. शुद्ध अंतःकरणाने केलेली गुरुसेवा कधी व्यर्थ होत नाही. तिसऱ्या तरंगाचं रहस्य काय सांगितलं सांग झालं ना. तर अधिकारी पुरुषाने यांनी दिलेलं होतं साखरे मार्जनी किंवा अशा प्रकारचे गुरु शिष्य संप्रदाय जरी का फारच क्वचित अंशामध्ये दिसतात, आणि ज्या ठिकाणी गुरु शिष्य नाहीत असं नाही, जगात भरपूर गुरु आणि शिष्य आहेत. पण जाण असणारे, आपल्या आपल्या अधिकाराची जाण असणारे गुरु शिष्य कमी आहेत. बरेचसे शिष्य याच्यासाठी जातात की जास्तीत जास्त माईक पदार्थांचं त्यांना प्राप्ती व्हावी, पुत्र पौत्र लाभ व्हावा, संपत्ती मान प्रतिष्ठा लौकिकता आमची कशी वाढेल ते सांगा, काहीतरी मंत्र द्या, ताईत द्या, भस्म द्या, माळा द्या, काहीतरी द्या. तर असे काही दिसतात, आणि त्याच्यामध्ये बरेचसे मग गुरुजी बी त्याचा फायदा उचलतात, कारण ते बी त्यांना माहिती घ्यायचा काही उपयोगच नाही, त्याचा त्यांना फायदा होतो असं नाही. आता तुम्ही ज्यावेळेला चौथ्या तरंगाचा विचार करता ना, त्याच्यात विषय आलेला आहे बराचसा. तर पण मग आता चालू असतात, आले तर आले, थांबले तर थांबले, गेले तर गेले, त्याच्याशी काही संबंध नाही, त्यात काय मोक्ष सांगायचा नाही, काही विषयच नाही. तर याच्यामध्ये तो काही शुद्ध परमार्थ नाही, फार अवांतर भाग आहे तो. पण खरा परमार्थात जसे गुरु आणि शिष्य सांगितलेत, आता आपण विचार केलेला आहे तिसऱ्या तरंगाचा, ते गुरु आणि शिष्य याचा खास जो शास्त्रामध्ये आलेला विचार आहे तो तुमच्या समोर मांडलेला आहे, हे लक्षात ठेवा. आणि हे सोडून जे बाकीचे गुरु शिष्य संबंध किंवा गुरु कोणी असतील तर त्यांचा विचार इथे घ्यायचं कारण सुद्धा नाही, कारण त्याला धरलेलंच नाही शास्त्राने, गृहीतच धरलेलं नाही, सोडून दिलेलं आहे. असे बाहेर कितीतरी गुरु शिष्य आहेत, त्याचा कोण विचार करणार आहे. चला, तेव्हा आता आपल्याला चौथ्या तरंग सद्गुरु कृपेने आपण सुरू करतोय. तेव्हा चौथ्या तरंगापासून शास्त्रारंभ म्हटलेलं याला. आणि तो शास्त्र काय आहे तर याला ज्या आता एवढ्यात विषय झाला की गुरु आणि शिष्य, तर तेव्हा शिष्य हा सद्गुरूंच्याकडे गेला, सेवा केली, शरण गेला, त्यावेळेला गुरुजींनी त्याला आत्मज्ञानाचा उपदेश केला. ते आत्मज्ञानाचा उपदेश काय आहे तर हा चौथा तरंग सुरू होतो. चला वाचा. तरंग चौथा. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. तर हे नमन झालं कशाचं, चौथ्या तरंगाचं. आणि मूळ आपण पहिलं नमन घेतच असतो सुरुवात करताना, जो आनंद सत्यप्रकाश हे सुरुवातीचं झालं. आता श्री गुरु सच्चिदानंदाय नमः हे चौथ्या तरंगाचं मंगल आहे. एवढ्यावरती भागलं का पुष्कळ झालं हो, कारण एवढ्यावरतीच ज्यावेळेला तुम्हाला ज्ञान होईल ना, त्यावेळेला ही पद किती महत्त्वाची हे कळेल. श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. पहिला उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने. उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. चौथा, पाचवा आणि सहावा हे मधले 3 तरंग आहेत आता पुढे येणारे. पहिले 3 संपले तुमचे. पहिला जो होता तो अनुबंध चतुष्टयाचा संक्षिप्त विचार, त्याचा विस्तृत विचार दुसरा तरंग होता. तिसरा सद्गुरू आणि शिष्याविषयीचा विचार. आता चौथा, पाचवा आणि सहावा त्याच्यात चौथ्या तरंगामध्ये उत्तम अधिकारी, पाचव्या तरंगात मध्यम अधिकारी आणि सहाव्या तरंगात कनिष्ठ अधिकारी. हे कोणते अधिकारी कुठले काढले तर पारमार्थिक संपन्नता प्राप्त होण्यासाठी अधिकार असावा लागतो. आणि तो अधिकार किती अंशात आपला आहे ते तुम्हाला हे तरंग झाल्यावर लक्षात येऊन जाईल की आपण उत्तम अधिकाऱ्यात बसतो, मध्यममध्ये बसतो का कनिष्ठात बसतो. त्याच्याने त्यांनी आपापले लावून घ्यायचे. कशावरून, पहिल्या म्हणजे उत्तम अधिकारी जो आहे तो चौथ्या तरंगाचा अध्ययन करून मुक्त झाला, त्याला कुठलीच शंका नाही राहिली, तो चौथ्याच तरंगाचा अध्ययनात मुक्त झाला. दुसरा ज्याच्याकडे अजून त्याच्यापेक्षा जास्त शंका होत्या तो मध्यम अधिकारी, त्याला 5व्या तरंगाचा उपदेश सद्गुरूंना करावा लागला. विषय एकच आहे पण तो वेगवेगळ्या पद्धतीने हाताळलेला आहे.
आणि त्याच्याही पेक्षा अधिक तार्किक माणसं काही असतात. त्या तार्किक व्यक्तीसाठी विशेष उपदेश करावे लागतात किंवा तिथं विशेष बुद्धी सद्गुरूंना बी खर्च करावी लागते. तर त्याच्यासाठी त्याच्या 6व्या तरंगात विचार आलेला आहे, तो तुम्हाला तिथं फारच सुंदर दिलेला आहे. तार्किक मनुष्य बुद्धिमानच असतो बरं, फक्त त्याने सुतर्क जर करत गेला, म्हणून तिथं कनिष्ठ जरी म्हटलेला असेल तरी तो म्हणजे कनिष्ठ जरी असला तरी बुद्धी उत्कृष्ट असं म्हटलेलं आहे. तर या तिघांसाठी उपदेश आहेत. आता तिघापैकी कोणी सगळे लोक कुठेतरी बसतात हे मात्र नक्की, आणि कुठेच बसला नाही तर पाठाला बसा. कुठेच नाही बसलं तर पाठात बसल्यावर काय होईल, पुढच्या जन्मामध्ये तुम्हाला नक्कीच काय होईल, कारण ज्याचे हे झालेलं असतं ना, अभ्यास केलेला असतो, त्याला पुढच्या जन्मामध्ये नक्कीच त्याची पुढच्या प्रगती होऊन जाते. तशी यातलं वाया जाणार नाही. ऐका, पहिल्या व दुसऱ्या तरंगात. आणि आता ते कल्पित कथानकाचा विचार केला त्यामुळे सुरुवातीला लगेच गोड लागत, कारण लगेच तुम्हाला कडू खाद्य टाकण्यापेक्षा पहिल्यांदा ऊस टाकला ना ते तो गोड गोड खायला समोर येईल. तसा पहिले 1, 2, 3 सुरुवात सुंदर आहे त्याची. ऐका फक्त, आणि सोपं आहे ते. पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून. दुसऱ्या तरंगात विस्ताराने आणि संक्षिप्त झालं का नाही. आता तिसऱ्यामध्ये प्रथम सद्गुरूंचे लक्षण सांगितले आणि शिष्याने सद्गुरूंची सेवा कशी करावी व अध्यात्म विचार कसा करावा हेही सांगितले. अध्यात्म विचार कसा करावा, आता का अध्यात्म विचार कसा करावा त्याचा संक्षिप्तता झालेली. विस्तार कुठे आहेत आता, तिसऱ्या या 4थ्या 5व्या 6व्या तरंगामध्ये. आणि 7वा जो तरंग येतोय तो जीवनमुक्ती प्रकरण आहे. म्हणजे विचारसागरामध्ये फार सुंदर रचना केली. विचारसागर या पदाचाच अर्थ विचारांचा सागर असं केलं ना आपण. मग विचार तर कुठले विचार, तर वेदांतिक सिद्धांतिक विचार जे आहेत, शास्त्रातले विचार, ते आपल्या समोर आणलेले आहेत. आणि थोडा नाही, आता वेद तर प्रचंड आहे, शास्त्रही मोठी आहे, तर यांचा संक्षिप्त विचार याच्यामध्ये आणलाय, तो अतिशय श्रेष्ठ असा आहे. एवढा मोठा वेद अभ्यास करायची गरज राहिली नाही. म्हणून विचारसागर हा जो ग्रंथ आहे तो सगळ्या याचा शास्त्राचं आणि महत्त्वाच्या सिद्धांताचं सार आणलेलं आहे. चला, त्यानंतर आता वेदांत विचाररूप शास्त्र सद्गुरु शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरिता एक कल्पित कथानक मूल ग्रंथकारांनी सांगितले आहे. ते असे. आता कल्पित कथानक म्हणजे ह्याच्यातली नावं कल्पित आहेत, पण ते कथानक वास्तव आहे. कारण आम्ही कोणाकोणाची नावं घेऊ, उत्तम कोण आहेत, मध्यम कोण आहेत, कनिष्ठ कोण आहे. मग असं करूया, तुम्हाला आम्ही असं म्हणू, तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी अशी नावं लावली आहे ना, नावं अशी ठेवली. पण ही कोणाची संतती, शुभ संतती, रावाच्या राजाची संतती, शुभ संतती. ते नाव सुद्धा कल्पित आहे, पण वास्तव व्यक्ती अस्तित्वात आहे. वास्तव व्यक्ती कसा कोणता तरी, ज्या वेळेला है ना बोलोबांच्या पोटी तुकोबरायांचा जन्म झाला, कणकाई ना आईचं नाव, आणि बोलोबा, आणि मग तर हे शुभसंत, हे आई वडील शुभ नाहीत का, म्हणून यांच्याच पोटी ते जन्माला आले असं करायचं. जे जे मुक्त पुरुष झाले तर त्यांच्या पाठीमागे त्यांचे आईबाप आहेत का नाही, मग त्यांच्यामध्ये कुठे का व्हायना शुद्धता होती, म्हणूनच ते पुढचे जे आहेत ना ते त्या लेवलला जन्म घेतात. तर त्याच्या याच्यामध्ये आहे ना. तसं आता हा एक शुभ संतती नावाचा नाव कल्पित आहे, पण राजा म्हणजे हे चित्र वास्तव आहे. आणि त्याच्या पोटी 3 मुलं जन्माला आली. मग त्या 3 मुलांची नाव आहेत तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी. आता शुभसंतती नावच कसं येतं ते ऐका. शुभसंतती राजाची कथा. एक शुभसंतती नावाचा राजा असून कल्पित नाव झालं शुभसंतती. शुभ ज्याची संतती आहे असा त्याचं नाव शुभसंतती. ज्याची संतती शुभ आहे असा. आता शुभ या संतती पदाचा अर्थ माहिती तुम्हाला, पुत्र. संतती म्हणजे त्याचे पुत्र पौत्र आदी, म्हणजे पुत्र जे आहेत ती संतती. पण ती संतती कशी आहे, म्हणजे ज्यांच्या पोटी शुभ संतती जन्म घेते, म्हणून त्या राजाचं नाव कल्पित का सांगा, पण नाव काय ठेवलं, शुभ संतती नावाचा. त्याची संतती शुभ आहे.
आता त्यात शुभपदाचा अर्थ असा आहे की जे विवेक प्रधान मुलं असतात तेच परमार्थ करू शकतील, अविवेकी व्यक्ती करणार नाही. म्हणून शुभपदाचा अर्थ आहे विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षुता संपन्न, त्याला शुभ असं म्हणावं. शुभपदाचा अर्थ काय झाला? संपन्न. आणि असे ज्याच्या घरात जन्माला आले त्या राजाचं नाव शुभ संत आहे ना. म्हणून नाव कल्पित आहे पण चित्र वास्तव आहे. ऐका आता. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी व तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. हा, राजा सर्व गुणांनी आता संपन्न त्याच्यातही असताना आहे दृष्टी. दृष्टी दृष्टी या पदाचा अर्थ आहे ज्ञान. दृष्टी म्हणजे काय? ज्ञान. आणि कशाचं? स्वरूपाकडे जाण्यासाठी लागणार. पण त्याच्या तत्वावर ज्याची नजर आहे, आपण दृष्टीपदाचा अर्थ काय केला आता? नजर. ज्याची तत्वावर नजर आहे, ज्याची दोन्हीही ठिकाणी नजर आहे, प्रपंचात आहे आणि ज्याची तार्किकतेवरती नजर आहे, तार्किकतेने नजर ग्रासलेली, तो तर्कदृष्टी. तर असे त्यांच्यात, कारण ह्या दृष्टी म्हणजे नजर, आणि ती नजर कशाला? एक स्वकडे जाणारी नजर, स्वतःकडे पाहण्याची असणारी नजर. तर ती कशी आहे तर त्याच्यावरून याचे प्रकार होतात. अदृष्ट असा जर शब्द काढला तर प्रारब्धजन्य स्थितीत ज्याची नजर आहे असा अदृष्टी असा शब्द प्रयोग होईल. आणि तार्किकपणा ही ज्याच्या नजरेत तार्किकता भरलेली आहे तो तर्कदृष्टी. ज्याची नजर आत्म्याकडेच लागलेली म्हणजे तत्वाकडे लागलेली तो तत्वदृष्टी. असे त्याचे कल्पित का व्हायना नावं कल्पित आहेत, पण अशी काही माणसं आपल्याला समाजात पाहायला म्हणजे साधक पाहायला मिळतात. चला. राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्यास सर्व भोग प्राप्त होते. हा, बरेच दिवस तो भोग भोगीत आता असता. राजा म्हणल्यावर सर्व भोग प्राप्त असतातच. म्हणजे तो राजा आहे तो, आणि त्याला भोग नाही असं कसं होईल? सर्व भोग संपन्न असतो. अर्थात राजा आहे ना तोही पूर्वपुण्याईनेच आहे, हे बी लक्षात ठेवा. आज बी जे लोक सुस्थितीत दिसत आहेत ना ते काही पाप करून नाही झालेली, तर त्यांच्या पूर्वपुण्याईत ते अदृष्ट म्हणजे पुण्याई असतेच. म्हणूनच ते त्या संपत्तीचे ते अधिकारी असतात, किंवा वैषयिक भोग जे आहेत ते त्यांना तेवढे संपन्न प्राप्त झालेले असतात. तर त्यांनी पूर्वपुण्याई तेवढी असते तिथे. फक्त ती पुण्याई नश्वर आहे हे त्यांना कळत नाही. जे विवेकी जन्म घेतात त्यांना कळतं की हे नश्वर आहे, सगळे नाश पावणारे. हे कळालं की त्याच्यातली नजर बाजूला होते. तोपर्यंत तो मनुष्य बाहेर निघत नाही त्याच्यातून. त्याला हे कळालं की हे नश्वर आहे, नाश पावणार आहे. म्हणून जरी पुण्याईने प्राप्त असतील जे भोग ते सगळे भोग नाश पावणारे, माझ्या हातात काहीच नाही राहणार. तेव्हा राजा हा सर्व गुणांनी संपन्न असून भोग ऐश्वर्यानेही चांगला होता. बरेच दिवस वाचा. बरेच दिवस तो भोग भोगीत असता. पूर्व पुण्याईने त्याचे मनात असा विचार आला की पूर्व पुण्याईचा केव्हा उदय होईल हे सांगता येत नाही. कसलाय म्हणजे अगदी पाप करणारा मनुष्य जरी असेल, पण एखादा काहीतरी घटना त्याच्या जीवनात घडली की तो लगेच सटकतो, त्याच्यातून बाजूला होतो. आणि त्या लगेच त्याला कळतं अरे मी किती पाप केलं व नुसता एवढा पश्चाताप झाला तरी पश्चातापाने पापांचा नाश व्हायला सुरुवात होती. पण त्याला ते कळायला पाहिजे अरे वाईट कर्म केलं बरं का मी, तर लगेच दुरुस्त होतं. तसं यालाही कळालं की भोग भोगत असता काय झालं. ऐका आता. पूर्वपुण्याईने मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहेत. आत्माच सुखरूप आहे, बाकीचे पदार्थ तुच्छच आहेत. पण त्याला पूर्वपुण्याईचा उदय व्हावा लागेल. आपल्याला आत्माच तुच्छ आहे, बाकी सगळे चांगले आहेत असं वाटतंय ना. काय हे आत्मा करतात, पण एवढे सगळे चांगले भोग सगळे चांगले दिसतात आणि हे तर सगळे तुच्छ समजतात. आणि जो दिसतच नाही त्याला हे प्रिय समजतात. म्हणजे आत्म्याला प्रिय समजतात आणि भोगांना तुच्छ समजतात. ही शास्त्रीय नजर आहे. आणि जीवाची नजर आहे भोग प्रिय आहेत आणि आत्मा दिसतच नाही व कुठेच दिसाना दोन त्याच्यावर. पण त्याचा शोध तुम्ही लावला. म्हणजे तुमची खटाटोप कशात चालली आहे? जो वास्तवात नाही प्रेझेंटच दिसा व्हायना तिथे,
आणि त्याला तुम्ही शोधायला चाललेत आणि जे प्रेझेंट काय तुमच्यासमोर आता गोक्स आहेत त्यांना तुम्ही तुच्छ समजता. चला. याकरिता राज्य मुलांचे स्वाधीन करून आपण आत्मविचारा पूर्वपुण्याने राज्यात विवेक जागा झाला आणि विवेक जागा होणं याला पूर्वपुण्य एक खास म्हणावे. त्याला विवेकच होत नसेल तो काय आहे त्याचा परमार्थ झुर आहे. काही करू दे त्याने, किती नारळ फोडू दे, काय उपयोग नाही त्याला. कारण त्याला विवेक तयार झाल्यानंतरच पारमार्थिक खरी सुरुवात होते. आणि विवेक असा तयार झाला की हे भोग तर नश्वर आहेत, तुच्छ आहेत, पण या त्याच्यासाठी कितीतरी कष्ट उपसलं आणि या दुःखरूप प्रपंचाला सुखरूप करण्याचा प्रयत्न केला, पण तो होताना दिसत नाही. हे आपला अनुभव काय सांगतो. आपला अनुभव तेच आहे. किती दुरुस्त करा त्याच्यामध्ये तुम्हाला हे असं दिसणं होणारच नाही. थोडंसं झाल्यासारखं वाटतं की पुन्हा आणखीन आहे तसंच जागची जाग्यावर. जसं पाण्यावर काठी मारावी फाटल्यासारखं वाटतं. पाण्यावर काठी आणली, पाण्याचे 2 तुकडे केले, पाण्यावर काठी आणली, कशाच काठी आणली ती परत असं मिळून येतं, ती 2 मिनिटात मिळून येते. तसा प्रपंच असाच आहे. तेव्हा राजाला असा विवेक तयार झाला आणि मग राज्याचा त्याग करून काय म्हटले, याकरिता राज्य मुलांचे स्वाधीन करून आपण तरी थोडासा राहिला विषय बरं का, लक्षात ठेवा. राज्य दुःखरूप आहे हे कळालं, पण त्यागण्यासारखं आहे असं नाही कळालं. म्हणून मग मंद वैराग्य झालं. त्यागण्यासारखं म्हणजे आपलं मरण तर जवळ आलं, पण बऱ्याच जमिनी नावा करून द्यायच्या राहिल्या पोरांच्या. तेवढ्या करून घ्यावात म्हणजे मग मरायला त्याला त्यागी मनुष्य म्हणत नाही, हे बी लक्षात ठेवा. तो त्यागी नाही, तर त्याला असं त्याला एक थोडीशी इच्छा आहे आतून काय की हे जमिनी यांना, कारण ही पोरं आपली तर बाकीचे आहे ना. राजसत्तेवर कोण आला पाहिजे, माझ्या पोर आला पाहिजे. तर याच्यात त्याग नाही दिसत. सूक्ष्म नजर टाकली तर लक्षात येईल. म्हणून हे सगळं राज्य आपल्या मुलांच्या स्वाधीन होईल का नाही होईल तुला काय माहिती, पुढे काय होणार आहे. ऐका, झालं तसंच झालंय, झालंय तसंच झालंय. म्हणून तो त्याने विचार केला की हे राज्य मुलाच्या ताब्यात देऊ आणि आपण काय करू, आत्मकल्याणाकरता वनात निघून जाऊ, एखाद्या साधूकडे जाऊन साधना करू, काही सांगतील आपल्याला. काय झालं ऐका, फार सुंदर आहे. हा विचार आपल्या 3 मुलांना कळविण्याकरिता त्यांना एकांतात नेऊन सांगितले की, त्या 3 मुलांना त्यांनी एकांतात नेऊन सांगितलं, कारण अशा गोष्टी एकांतात सांगायच्या असतात. आणि त्या एकांतात सांगितलं बाबा मी तर जाणार आहे इथून निघून, पण तुम्ही काय करा तुम्ही. मग आता 3 राज्य द्यायचं तर कसं द्यायचं, काय काय म्हणतात पुढे ऐका. हा प्रपंच फार दुःखरूप आहे. काय सांगितलं एकांतात नेऊन, भोगावे लागतं. एकांतात नेऊन काय सांगितलं, हा प्रपंच फार दुःखरूप. कोण सांगतंय, राजा सांगतोय. हा प्रपंच फार दुःखरूप आहे, येण्यामध्ये फार कष्ट झाले. हा राजाचा अनुभव आहे. आपला अनुभव काय, तोच अनुभव आहे. अहो हे मुख्यमंत्री होणं, उपमुख्यमंत्री होणं सोपी गोष्ट आहे. ह्यांना रात्रभर झोपा नाहीत. एखादा मंत्री जर तुम्हाला करून टाकलं, मला नाही वाटत तुम्ही, सोपी गोष्ट आहे का. मग तुम्हाला दुःख पाहिजे का आनंद पाहिजे, तर तुम्ही जेवढा त्याग तेवढा आनंद आहे, आणि जेवढा चिकटलेला आहे तेवढा दुःख होतो. चला, यासाठी राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. असं मला वाटतंय. आत्मस्वरूपाचाच काय विचार करावा वाटतो. आत्मस्वरूप हे नित्य आहे, शाश्वत आहे, सत्य आहे आणि सुखस्वरूप आहे. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहत नाही. हे बरोबर आहे. आणखीन एक कारण दिलं की कारण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नाही. मी तर दुःखीच आहे. मीच जर राजाच दुःखी असेल तर प्रजा कशी सुखी असेल. आणि ही वास्तव सत्य आहे. कितीही तुम्हाला अगदी लाडक्या बहिणीसारखं वागवलं, प्रजा ही काय राहणार आहे, राहणार. चल
ज्यांचे जवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे हा. किंवा ज्यांच्या हाती मोठी सत्ता आहे हा. त्यांना विचार करणारे लोक थोर मानतात. हा. पण मला तर त्यांचे सर्व ऐश्वर्य दारिद्र्यापेक्षाही दरिद्री आहे असं सामान्य माणसाची ही नजर असते. काय हो, किती श्रीमंत आहे हो, गर्भ श्रीमंत आहे हो, काय पैसा आहे त्याच्याकडे. ते म्हणा तुमच्याच भावकीमध्ये एखाद्या असला, एखादा जर चांगला सुधारला तर ते काय ते लय मोठा झाला, ते लय पुढे गेला. त्यांनी तर काय 10 ठिकाणी फ्लॅट घेतले, 50 ठिकाणी जमिनी घेतल्या, आणखी कुठे काय काय केले. तर ते सारखं नुसतं असाच पाहत राहतो. ते काय त्याला काय उताडा आलाय त्याचा. पण असं जरी म्हटलं तरी ते खरंय असं त्याच्या बुद्धीमध्ये, आणि माझ्याकडे ते नाही म्हणून तो दुःखीच असतो. वास्तव हे लोकांच्या मध्ये ही नजरच येते किंवा लोक सगळ्यांकडे पाहताना त्याच्या आर्थिक सुबत्तेकडे, प्रतिष्ठेकडे, मानाकडे, फालतू मान आणि फालतू प्रतिष्ठा त्याच्याकडे पाहत असतात आणि त्याच्यामध्येच गुंतून बसलेले असतात. म्हणजे लोक गुंतलेले असतात असं नाही, महाराज लोक गुंतलेले आहेत त्याच्या याच्यामध्ये. हे प्रतिष्ठा, मान, त्याच्यातले मान, त्याच्यावरती ते गेलेले, त्यांना असं वाटतं की हेच खरं आहे. मग शेवटी तुमचा इकडंच आध्यात्मिक काय प्रगती तेव्हा. ज्याला अशी नजर तयार झालेली तो त्या माणसाच्या आध्यात्मिक कुठलीच प्रगती नाही असं समजून घ्या. लौकिकातले लोक ते करतात आणि इकडे बी तेच करायला लागले तर काय काय म्हणतात ते. यासाठी सर्व राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्तीकरिता मला एकांत स्थानी जावे असं मुलांना एकांतात नेऊन सांगितलं की हे सगळं तुच्छ आहे. लौकिकातले लोकांची विचारदृष्टी अशी आहे, पण माझ्या असं अनुभवाला आलं की हे दुःखरूप आहे. तेव्हा या दुःखरूप राज्याचा मी त्याग करून कुठे जातो आता, वनात आत्मकल्याणासाठी जातो असं म्हणतायत. काय होते पुढे ऐक. बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रांस द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात मुलांमध्ये कलह माजतात. हे लक्षात ठेवा. म्हणून ज्यांना जास्त पुत्र लाभम आहे त्याला एखादा मुलगा आहे त्याचा काही संबंधच नाहीत, कारण तो सगळा तुम्ही याला काय जिवंत राहिला काय त्याच्याशी काही देणं गेलं नाही आणि त्याचंच आहे. पण ज्याच्याकडे 3-4 पोरं आहेत, आता ह्याला 3 मुलं आहेत ना, या राजाला 3 मुलं आहेत, अजून काय असतील. आता नवीन कायद्याप्रमाणे मुली सुद्धा सत्तेत त्या संपत्तीमध्ये हिस्सेदार झालेले आहेत. तर त्यांनी काय करावं, बापाने आपण जिवंत असताना त्यांना वाटण्या करून सगळ्या देऊन टाकाव्यात आणि आपण विठ्ठल विठ्ठल करत बसावं. ही वस्तुस्थिती बरं का. नाहीतर नंतर परिस्थिती तीच होणार. काय होणार, ते सक्के भाऊ पक्के होईल आणि होतात. तुम्हाला दररोजच पाहतो ना आपण तेच चाललेलं. आणि त्यांच्या आपल्या नजरेसमोर जर झालं तर मग पुढचं काय करणार ते त्यांचे करते नाही. त्यांच्यात उलट प्रेम तयार होऊन राहील. कारण ते त्यांच्यात, कारण वाटण्या कुणी करून दिल्या, वडिलांनी दिल्या. त्याचे म्हणजे भावाचा काही संबंध नाही आपला तसं असेल तर मग तिथं प्रेम तयार होतं. म्हणून नेहमी मुलांना आपण जिवंत असताना देऊन टाकायचं. मग आपलं काय व्हायचं, आपलं काय होणार, आपल्याला तो सांभाळतो. आपला सांभाळ देवच करतो, आपला सांभाळ मुलं मुली करत नाहीत 100%. चला, आमच्या बाबांचं म्हणणं आहे बरं काय. आमचे बाबा शिर्डीचे बाबा म्हणजे अण्णांचे सद्गुरू. तर ते ज्या वेळेला थकलेले होते फार शेवटच्या काळामध्ये, तर ते काय करत बी नव्हते. ते मागच त्यांनी ते दुकान मोडून टाकलं होतं सगळं आणि ते विठ्ठलाच्या मंदिर तिथं बांधलेलं होतं. त्या मंदिरात राहायचे. तिथं एक खोली काढली होती त्याच्यातच होते. तर ते असे मग त्यांना जेवणाची व्यवस्था त्यांचे भाचेच आहेत ना, दत्तासा, ते सगळे करतात. आता ते बी म्हणजे फार सात्विक व्यक्ती, फार सात्विक, सगळं त्यांचं पाहणार, अगदी व्यवस्थित करणार. आणि तिथे आमचे ते दादा रघुदादा ते गेले आणि तिथे ते म्हटले दर्शन बिर्शन बाबांचं केलं. बघा दत्ताशेठ असे बसलेले होते. दत्ताशेठ बघा बरं का, बाबांचं आता वय झालेलं आहे, त्यांचं सगळं तुमच्या हातात आहे. त्यांनी एकदा म्हटलं गप बसावं का नाही, 2दा म्हणले, 3दा म्हणले. हे म्हणले हे हा कोण माझं काय पाहणार, तेव्हा माझं सगळं देव पाहतो, माझा पांडुरंग माझं सगळं पाहतो, आणि हा कोण पाहणार माझं. तेव्हा
आता ते तर सगळेच पाहतात बा, सकाळ संध्याकाळ येतात, डबा जेवण नाश्ता चहा पाणी सगळं. पण त्यांच्या तोंडावर हो नाही नाही म्हणजे ते सुद्धा म्हणते नाही नाही माझ्याकडे काय नाही, आपलं हे काय भगवंत सगळे पाहतात, त्यांनाही त्याचं जाण आहे ते, त्याला काही वाटलं नाही, म्हणजे दत्ता शेटलाही नाही काय वाटलं. हा त्यांचा मोठेपणा. आणि बाबांची भाषा म्हणजे परखड भाषा आणि ही वास्तव सत्य आहे. तुमचं कोण पाहतं? तुमचा इतर कोणी आपलं कोणीच पाहत नाही, तुमचा देवच पाहतो. आणि असा ज्या वेळेला दृढ विश्वास तयार होईल ना म्हणून मग त्याच्यानंतर मग काहीच अडचण नाही. काय दुखायला बी लागलं तर ते म्हटले चला चल चल डॉक्टरकडे. डॉक्टर नाही पाहत, देवच पाहतो. जर तुमचं आयुष्य शिल्लक असेल तरच तुम्ही जिवंत राहू शकता, अन्यथा नाही. ठीक आहे, निमित्त कारण म्हणून डॉक्टर धरा, समाज धरा, आईबाप धरा, मुलं धरा, हे निमित्त कारण आहे, वास्तव नाही. कारण त्यांना आज्ञा कोण देतो? तोच देतो. म्हणून आमचं सगळं देवच पाहतो. आणि असा दृढ विश्वास असला पाहिजे साधकाचा, तर नक्की असला पाहिजे. काय म्हणतात? चला म्हणून मी राज्याचे विभाग करून तुम्हाला तिघांस देत आहे. म्हणून त्याने राज्याचे विभाग करून देतो, म्हणजे मी गेल्यानंतर तुमची भांडणं व्हायला नको. पुढे ते आपापले विभाग घेऊन सुखाने राज्य करा. सुखाने राज्य करा. कारण राज्य कसं आहे? दुःखरूप राज्याच्या वाटण्या करून सुखाने राज्य करा असं सांग. भाषा किती उलटी आहे पाहिली का? आणि आपले सगळे आईबापी हेच सांगतात, पोरांनो आता तुम्ही सुखात राज्य करा असे सांगतात का नाही आपले? आता आमचं काय वय झालं, तुमचं तुम्ही बघा, तुम्ही सुखात राहा. त्यांना आपण विचारला प्रतिप्रश्न की बा का हो तुमचं जीवन गेलं सगळं? हो. ते तुम्ही सुखात घालवलं का दुःखात घालवलं? कसं घालवलं? मागच्या कोणाच्या बी आईबापांना विचारा, सुखात गेले का दुःखात गेले? दुःखातच गेलेलं आहे. मग तुमचं जीवन दुःखात गेला तर आमचं सुखात कसं जाईल हे आजपर्यंत कोणीच विचारलं नाही. कारण विवेकच जागा नाही आपला. आपण फक्त हो हो लवकर वाटण्या करून द्या. आमची नजर आहे पण कशा? तेव्हा तुम्हाला आम्ही या दुःखरूप राज्याच्या वाटण्या करून देतो असं बापाने एखाद्या सांगितलं तर तू म्हणेल लवकर द्या. कधी देताय? त्याला अर्थ नाही कळाला की हे कशाचं काय चाललेलं आहे. ही वास्तव सत्य तेच. आणि दिसणारा प्रपंच हा दुःखरूपच आहे. एक परमात्माच सुख स्वरूप आहे आणि तुम्हीच परमात्मा आहात. तुम्ही कोण आहात? देव आहात. तुम्ही स्त्रीही नाही आणि तुम्ही पुरुषही नाही. स्त्री पुरुषाच्या पलीकडे परमतत्व आहे आणि ते चैतन्य स्वरूप सच्चिदानंद घन परमात्मा तुम्ही आहे. आणि हे ज्ञान हे शास्त्र करून देईल तुम्हाला. चला मी मात्र या दुःखरूपी राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुखाच्या प्राप्ती करता वनात जातो. आता हे तर विवेक, ह्यालाच म्हणतात विवेक. कमीत कमी त्याग जरी नाही केला तर कमीत कमी इतका तर विवेक तयार व्हावा की हेच माझं जीवन आहे. कारण मला जर काय करायचं असेल उर्वरित जीवनामध्ये तर चिंतनामध्ये काळ घालवायचा, बाकी काहीच करायचं नाही. इतकं तर कळायला पाहिजे. एवढं जरी कळालं तरी फार मोठं काम होईल. तुमची तिकडची नजर कट होईल हे प्रपंचात चाललेली. आणि प्रपंचाचा विकास करायची नजर डोक्यात ठेवायचीच नाही. प्रपंचात राहा, त्याचं काय होईल ते होईल. त्याचा फार मोठा बदल केला आणि फार लोक बोलताना बी असेच बोलतात ना, काय सुधारणा केल्या का नवीन काय प्रपंचात? हो केल्या ना. हो मग तुम्ही बरंच डेव्हलप केलं म्हणायचं. ते डेव्हलप काय करत बसला? तुझं चित्त डेव्हलप कर. प्रपंच काय जड पदार्थ काय डेव्हलप करत बसला? मन तसंच वाटोळं चाललंय, त्या मनाचं होत चाललंय, त्याच्यात पाप वाढतंय. त्याला बाजूला काढायचं दिलं टाकून. काय खरे का नाही माऊली? राजाचे पुत्रही फार विचारी होते. राजाची गोष्ट कळते ना? हा राजाची गोष्ट चालली, त्यासाठी तू आल्यावर घेतली मी. राजाचे पुत्रही फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला की ज्या अर्थी स्वतः राजाचे पुत्र फार विचारी होते. संतती कोणाची होती? काय होती? म्हणून नाव कल्पित दिसत असतील तरी हे वास्तव चित्र आहे.
आणि त्यांनी काय केलं ऐका. ज्या अर्थी स्वतः बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो हा आणि राज्याचा म्हणजे त्या दुःखाचाच विभाग आभास करून देतो, हा. याचा अर्थ दुःख तेवढे आमच्या गळ्यात अडकवून हा. आपण मात्र आत्मसुखाची हा, इच्छा काय करीत हुशार आहे. आहेत म्हणले आपले याला वडील. काय म्हणायचं? हा पण ह्याच्यासाठी मुलगा हुशार असावा लागतो. बरोबर का नाही कृष्णा? मुलगा जर हुशार असेल तर त्याला कळून जाईल. काय कळेल? अरे हे राज्य दुःखरूप आहे असं वडिलांनी पहिल्यांदा जबाब दिला. आणि तुम्ही का चालले वनात निघून? तर दुःखरूप राज्य. कोण दुःखी? राजा दुःखी. राजा जर दुःखी राहत असेल, राजा जर दुःखी राहत असेल आणि आम्ही त्यांचीच संतती म्हणजे आम्ही काय आहेत त्याची मुलं आहोत, आणि तो म्हणतो या राज्याच्या तुम्हाला वाटण्या करून देतो आणि तुम्ही सुखाने राहा, आणि यांनी अनुभव काय घेतलाय? दुःखाचा घेतलाय. म्हणून याला म्हणतात विचारी पुरुष. त्या विचारी पुरुषाने आता आमचे बाप ऐका, लक्षात घ्या कोण आहेत. हे माऊली ज्ञानोबर आहे, तुकोबर आहे, जेवढे साधू संत झाले ना हे समचे आपले मायबाप आहेत. आणि यांनी हा प्रपंच दुःखरूप ठरवला का नाही? ह्याच आपल्या बापांनी हा प्रपंच दुःखरूप ठरवला. आणि मग आम्ही का स्वीकारला? तर आम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. आम्ही त्यांच्याकडे पाहतच नाही. त्यांनी प्रपंचात काही नाही सुधारणा केल्या, त्यांनी आत्मकल्याण करून घेतले आणि आनंद स्वरूपाला प्राप्त झाले. म्हणून हे या शुभ, याला म्हणतात शुभ संतती. जर तुमच्या चित्तात विवेक जागा झाला तुम्ही खरे शुभ संतती आहात, अन्यथा काही उपयोगाचं नाही. म्हणून यांनी असा विचार केला की मग काय करायला पाहिजे. तर मग असं करू, वडील तर हुशारच आहेत आपले, कारण ते दुःखरूप राज्याचा त्याग करून आपल्या गळ्यात संसार गुंतवत आहेत आणि स्वतः कुठं चालले. मग आपण असं करू की त्यांना न माहीत होता आपणच जाऊ निघून. याला म्हणतात विवेक. पहा पुढे काय झालं. आणि बाप ज्या राज्याचा म्हणजे दुःखाच्याच वाटण्या आपणास करून देत आहे त्या घेऊन तरी आपणास काय करावायचे आहे. बरोबर. तेव्हा परमात्म सौख्य प्राप्ती करता आपणच श्री सद्गुरूंकडे जाऊया, असा तिघा मुलांचा विचार होऊन आता ज्या वडील हा जास्त वैराग्य प्रधान असता, म्हणजे शुभ संतती राजा अधिक वैराग्यवान असता, तर तिन्ही पोरांना न विचारता निघून जायला पाहिजे होतं. ते तिकडं तरफडा, तुम्हाला काय करायचंय ते करा, राज्य तुमचं राहील नाही तर जाईल. पण एवढा तो वैराग्य संपन्न नव्हता, अजिबातच नव्हता असा नाही. मंद वैराग्य. म्हणजे होतं पण कमी. तर कमीवाल्यांची फारच हानी असते. जर हे बी धरता येत नाही ते बी धरता येत नाही, ते मध्ये लटकलेले असतात ना, यांना दोन्ही बाजूने दुःख आहे का नाही. दुःख नाही जावं तर तिकडून दुःख, जावं तर तिकडून दुःख. तर अशा पद्धतीने पण या शुभसंतती राजाची असणारी तीव्र वैराग्यवान मुलं राज्याचा त्याग करून निघून गेली वनात आणि राजा तिथंच गुंतून राहिला. ऐका आता. दैवयोगाने त्यास सद्गुरूंची प्राप्ती झाली. कोणाला? मुलांना. राजा तिथंच राहिला. काय करावं, पोरं गेली निघून, काय करावं, पोरं गेली निघून. मग तुम्हाला जायचं, तुम्ही का नाही गेले आज? त्याचा परिणाम मुलांनी जेवढा घेतला मनावर तेवढा त्याने नाही. सद्गुरूंची 6 आता महिने पुढचा हा विषय इथला संपला. आता पुढे म्हणजे राजाचं कथानक संपलं. आपल्याला जेवढा विषय सांगायचा होता तेवढाच. आता या तिघांच्यावर कथा आधारित आहे पुढची. उत्तम अधिकारी कोण आहे? तत्वदर्शी. हा उत्तम अधिकारी, त्याला आता हा 4थ्या तरंगात उपदेश करणार आहे. कसं ते ऐका आता. सद्गुरूंची 6 महिने अनन्य भावे करून वनात गेले. सद्गुरूही त्यांना भेटले. सद्गुरू कसे भेटतात? पूर्व पुण्याईने दैवयोगाने, असा इतिहास. कारण दैवयोगाने सद्गुरूंची प्राप्ती होत असते. ऐसी कर्मसाम्य दशा अपैसा भेटेची की माऊली म्हणतात तसं. तर त्या सद्गुरू अपैसा भेटे. कारण ज्या वेळेला अशा प्रकारचा पुण्याचा उदय झालेला असतो त्यावेळेला सद्गुरू शोधत जावे लागत नाही, भेटतात. पूर्वपुण्याही तितके झाली. आणि मग काय होईल तर ऐका काय म्हणतायत पुढे. सद्गुरूंची 6 सेवा महिने केली त्यांनी. पुढे जाऊन सद्गुरू भेटले.
6 महिने सेवा केलेल्याचा विचार दिला. म्हणजे ते गेले, आश्रमात गेले, गुरुजींची सेवेला लागले, सेवाही केली, 6 महिने सेवा केली. 6 महिने सेवा केल्यावर तरी एक विचारलं नाही की तुम्ही कोण आहात, कुठून आले, तर काय करताय. तर यालाच म्हणतात खास निष्ठा. त्यांची बी निष्ठा होती की हे तत्वोपदेश 100% करतील मला. आणि त्यांनी सद्गुरूंनी त्यांना विचारलं नाही, कारण अनधिकारी माणसं टिकत नाहीत. ही पहिली गोष्ट. जो अधिकारी मनुष्य नसतो ना, तो थांबत नाही, तो निघून जात असतो. आणि जो अधिकारी असतो तो चिकटून राहत असतो. या दोघांच्या मध्ये हा भाग आहे. नाही आले तर नाही आले, राहिले, गेले तर गेले, त्यात काय फरक पडला त्या. आणि तो जर चिकटून 6 महिने सेवा केली, त्यावेळेला ह्यांना एक अक्षर सांगितलं नाही, तर त्याच्यात त्यांचा अधिकार सिद्ध झाला. ऐका काय म्हणतात पुढं. सद्गुरूंनी सहज तुम्ही कोण, येथे कशा करता येऊन राहिला आहात बापरे, 6 महिन्याने विचारलं इथं कशासाठी येऊन राहिले. किती मला वाटत असं जर 6 महिन्याने विचारल्यावर कोणती माणसं राहतील तिथे. ते म्हणजे आपल्याला का विचारात सुद्धा नाहीत. आपल्याला काय काम, आपलं चला आपलं, आणि आपल्याला विचारत सुद्धा नाही. चला, तर 6 महिन्यानंतर त्यांची विचारणा केली, कशासाठी आले बाबांनो तुम्ही. तर ते काय म्हणतात, उत्तर ऐका. आपण प्रार्थना करावी असे आपल्या दोघा बंधूंचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्री गुरुंकडे हात जोडून म्हणाला, हे श्री गुरु. आता थोरला मुलगा म्हणजे उत्तम अधिकारी. ह्याच्यात धरला ना, थोरला या पदाचा अर्थ आहे उत्तम. माधवा त्याच्यापेक्षा, आपण सुद्धा व्यवहारात असंच म्हणतो ना, हा थोरला मुलगा आहे, हा माधवा आहे आणि हा धाकटा आहे असा. आता इथे धाकटे थोरलेपणा कशात आणलेला आहे, अधिकारात आणलेला. म्हणून थोरला या पदाचा अर्थ उत्कृष्ट अधिकारी. म्हणून थोरला. आता त्याच्यात असा एक संकेत असा आहे, 3-4 भाऊ जर असतील, काय असतील, आणि बसलेले असतील, आणि कोणी एखादी वस्तू मागायला आला त्यांच्याकडं, तर पूर्वी त्यांना थोरल्यांना कारभारी म्हणायचे. आणि मग ते किंवा थोरले जे असतील, तर मग दादा जर असतील, एखादी वस्तू कोणाला द्यायची, तर तो धाकट्याने नाही निर्णय घ्यायचा, घेऊन जा. हा, दादाला विचारा. आता त्याची मशी इच्छा आहे द्यायची, पण त्याला ते कोणाला सांगणार तो. तर ही मर्यादा होती. किंवा दादांचं बघा, दादांचं काय म्हणणं आहे ते, माझं काय, आमचं काय म्हणणं नाही बुवा, दादांना विचारा, घेऊन जा. याला म्हणतात मर्यादा. दादा तसा सद्गुरूंनी विचारल्यावर प्रश्नांची उत्तरं कोण देत आहे, थोरला. त्यावेळेला धाकटे दोघही गप्पा बसलेले, याला म्हणतात मर्यादा. ऐका. दोघा बंधूंचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी श्री गुरुंकडे हात जोडून म्हणजे थोरल्याने सुद्धा त्या दोघांकडे पाहिल्यावर तिथे धाकट्या दोघांनी सांगितलं, बघा दादा तुम्हीच बघा, बोला काय असेल. हे श्री गुरु, आम्ही तिघे शुभ संतती राजाची मुलगी असून जन्म मरणरूप संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत. जन्म मरण रूप संसाराने तप्त असल्या कारणाने, संसार कशाला म्हटलेलं आहे, जन्म मरणाला संसार म्हणतात. अगा उपजणे आणि निमणे हे साचची जे का मानणे, तो जीव लोको मी म्हणे संसार. माऊली ज्ञानोबरांची ओवी. किंवा ज्याला जन्माला येणं आणि मरण, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम या संसारे खलदुस्तारे कृपया पारे आय मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते. शंकराचार्य त्याला काय म्हणतात, संसार म्हणतात. म्हणजे याला जन्माला येणं मरण हा संसार आहे. आणि याने त्रस्त कोण कोण नाहीये, देव बी त्रस्त आहेत सगळे, देव सुद्धा त्यांचंही मरण ऐकलं. म्हणजे या मृत्यू लोक, आपलं नावही मृत्यू लोक आहे, या मृत्यू लोकातले 100% सगळे जीव नाश पावत आहेत. म्हणजे मरणाने काय येतं, ग्रस्त येतं. सगळे मरणग्रस्त आहेत. त्याच्यात आता जन्माला आले म्हणजे नंतर मरणार, जन्माला आलेत मरणार. आणि जे मेल्यानंतर पुढच्या वेळेला परत जन्मणार.
उपजे ते नाशे नाशे पुनरपि दिशे हे घटिका यंत्र. परिभ्रमेगा. तर हे चालूच आहे. हे जन्मताय मरतायत, जन्मत्यात मरतात, देह मरतात, देहाचे जन्म होतात, देहाचे नाश होतात. तुमचा जन्म होत नाही आणि तुमचा नाशही होत नाही. पण त्या सगळ्याच्या भावना देहामध्ये राहून तो जीव अनुभवतो. म्हणजे मी मरणार आहे, मी जन्मणार आहे, त्याच्या त्या भावनेमध्ये तो राहतो आणि त्याला अनुसरून, देहाला अनुसरून दुःख भोगतो. तर त्या या जन्ममरण रूप दुःखातून बाहेर पडण्याची ज्याची इच्छा आहे त्याला मुमुक्षु असं म्हणतात. ह्याच्यातला हा श्रेष्ठ निवडून आला का नाही बाहेर. नुसताच देवदेव करतो, नारळ फोडतो, उदबत्त्या वाहतून, गुलाल वाहतून, काय काय करतो त्याची त्यालाच कळाना काय चाललंय त्याचं ते. तर असं जर असेल तर पण त्या हा भाग लक्षात आला पाहिजे किंवा काय चाललंय, काय कशासाठी मी हे करू तरी कशासाठी. तर शास्त्राने सांगितलं तुम्ही देव आहात, पण मी देव आहे हे ज्ञान जोपर्यंत मला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्या व्यक्तीला तो बाहेरचा देव दाखवला. बाहेरचा देव कसा दाखवला. तर ज्याला कळत नाही ना, मग त्याला, कारण त्याला जर सांगितलं तूच देव आहे तर त्याला ते काही कळत नाही. मग त्याला एक बाहेर मूर्ती करून दाखवली, तो देव आहे. हा हे बरोबर आहे, तो देव आहे. म्हणजे त्याला आधी भावना काय झाली त्याची, बाहेर तो देव आहे. मग नंतर जसं शास्त्र चिंतन करत गेला त्याला म्हटलं अरे तो सगुण आहे, मूळ देव निर्गुण आहे. म्हणजे त्याची तिथली भावना उडवली आणि त्याला कुठे घेऊन गेले. काय म्हटलं, हळूहळू त्याला पाडव्याची चंद्ररेखा निरुती दावावया शाखा दाविजे दरी औपाधिका तरी बोली या. माऊली ज्ञानोबराय म्हणतात की पाडव्याची चंद्ररेखा. पाडव्याच्या दिवशी चंद्र असतो का, पाडव्याला असतो ना, दुसरा दिवस, पण बारीक कोर असती आणि कोर काय कोणाच्या नजरेत येत नाही. म्हणून ते सांगताना जसा कोणाला एखाद्याला ज्ञान झालं त्या चंद्रकोरीचं, त्यांनी पाहिलेली, तर तो म्हणतो आज चंद्र उगवला आहे. तो इकडं तिकडं पाहायला लागला. म्हटलं कुठे हो, दिसत नाही काय. म्हटलं इतक्या ढोबळपणाने पाहिल्यावर दिसेल का तुला, कारण ती तर कोर आहे. मग त्याला म्हटलं की ते झाड दिसतंय का. म्हटलं हो. ते झाड म्हणजे चंद्र आहे. झाड म्हणजे चंद्र कसं काय. अरे झाडाच्या वरती पहा, आणि ते दोन फांद्या गेलेत का. हो, त्या दोन फांद्याच्या एक इकडं आणि एक तिरकी, हा त्या दोन्हींच्या मधून पुढच्या बाजूला पहा. हा आणि मग ती बारीक नजर केल्यावर त्याला त्या चंद्रकोरीचं दर्शन होतं. तसं आत्मतत्व अत्यंत सूक्ष्म आहे. त्याला हळूहळू काय केलेलं आहे. म्हणून देव दाखवताना, आत्मतत्व म्हणजेच देव, ते दाखवताना त्याला हळूहळू बुद्धी तयार केली. आणि जेव्हा त्याची चांगली बुद्धी तयार झाली त्यावेळेला त्याला कळालं की अयम आत्मा ब्रह्म, मीच परमात्मा आहे, असं ज्ञान त्याच्या ठिकाणी तयार होईल. अहम ब्रह्मास्मी. चला. हे श्री गुरु, आम्ही तिघे शुभ संस्थिती राजाचे मुलगे असून जन्म मरणरूप संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत, अशी ओळख करून दिली. याकरिता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करीत आहोत. अशी शिष्यांची प्रार्थना ऐकून श्री गुरूंनी कृपा करून सांगितले की आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. बिलकुल. त्यावेळेला कारण ते प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्यावरती त्यांनी विचारलं. ज्या अर्थी विचारायला सुरुवात केली ना, काय पाहिजे ते विचार, मग तिथे त्यांना अपेक्षित हेच होतं ना. हे बाकीचे काही घेण्यासाठी आलेलेच नव्हते की आम्हाला जन्ममरण संसाराने आम्ही त्रस्त आहोत, त्याच्यातून मुक्ती पाहिजे आम्हाला. त्यावेळेला सद्गुरू सांगतायत की तुम्हाला आत्मज्ञानाविषयी काय असेल ते प्रश्न मला विचारा. काय म्हणतायत पुढे. ह्याप्रमाणे श्रीगुरूंची आपल्यावर असलेली कृपा दृष्टी पाहून त्या सुद्धा राजपुत्रांस फार आनंद झाला. फार आनंद झाला. आणि ज्याकरिता आपण राज्य सोडून बाहेर पडलो त्याचे चित झाले असा त्यांना भरवसा आला. असा भरवसा झाला किंवा काय काय ना आपल्याला सफलता प्राप्त झाली. त्या सेवेच्या बाबतीत अनेक उदाहरणं आहेत बरं का. मागेही सांगितले तुम्हाला, वेळामध्ये अनेक उदाहरणं आलेली आहेत. नुसत्या सेवेने आत्मज्ञान झालेल्याची उदाहरणं, नुसत्या सेवेने. तर त्या वेदामधून अनेक दाखले आलेले आहेत त्याचे. आणि इथे सुद्धा तोच विषय दिलाय किंवा
6 महिने सेवा केल्यानंतर ज्या वेळेला हे शरण, कारण त्याच्यात त्यांचा अधिकार सिद्धी झाली आणि त्यावेळेला विचारलेलं आहे त्यांना, तर आत्मज्ञानाच्या शंका आहेत आता पुढे. जे सद्गुरू आणि शिष्य यांच्यामध्ये जो संवाद होत असतो तो संवाद या पुढच्या सगळ्या भागामध्ये टिपलेला आहे. चला. असा त्यांना भरवसा आला आणि श्री गुरुस आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारण्यास प्रथम तत्वदृष्टीने आरंभ केला. थोरल्याने आरंभ केला. काय म्हणतायत? चला. तर शास्त्रारंभ. इथून पुढे शास्त्रास आरंभ झाला आहे. इथून पुढे शास्त्रास आरंभ झाला आहे. शास्त्र सांगायला सुरुवात. आता तुमचं कथानक संपलं. साधारण कथानक येणार आहेत अधून मधून थोडे थोडे, पण वेगळी येते काय. साधारण मुमुक्षुस नेहमी ज्या शंका येतात त्याचे सोपपत्तिक विवेचन पुढील सद्गुरु शिष्य. सोपपत्तिक या पदाचा अर्थ युक्तीने, संयुक्तिक युक्तीने, म्हणजे योग्य युक्ती वापरली पाहिजे. पुढे त्याचे सोपपत्तिक विवेचन पुढील सद्गुरु शिष्य संवादात आहे, म्हणून चांगले लक्ष देऊन वाचले पाहिजे. बिलकुल वाचणाराने. शिष्य. हे भगवान श्री गुरु, आपण कृपानिधान व सर्वज्ञ आहात. बर. आम्ही परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण दुःख. हे श्री गुरु, आपण कृपानिधान, कृपाच तुमच्याकडे राहते. तुम्ही हे प्रसन्न करून घेणारी वाक्य येतात, हे लक्षात ठेवायला पाहिजे. चांगलं बोलल्यावरती प्रसन्नता अधिक उत्पन्न होते. बरं, केलेली स्तुती यथार्थ बी आहे. जे कृपेचे निधान आहेत तेच सद्गुरू असतात, कारण ते कृपा करण्यामध्ये कुठेच कमी पडत नाही आणि सर्वांच्यावर समान कृपा करतात, ते गुरु असतात. काही एकाला धरलं दुसऱ्याला टाकून दिलं असं कधीच नाही होत, कारण सगळ्यांच्या ठिकाणी समदृष्टी त्यांच्याकडे असते. म्हणून कृपेचे निधान असणारे आणि सर्वज्ञ असलेले भगवंताप्रमाणे. चला. आम्ही परमानंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण दुःख रूप जो संसार त्याचा नाश व्हावा अशी 2 प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलो आहोत. पहा, इच्छा किती प्रकारची आहे? 2 प्रकारची. कोणती? एक धनप्राप्ती व्हावी, पुत्रप्राप्ती व्हावी, हे असल्या इच्छा नाही. मग इथली इच्छा कोणती आहे? पहिली गोष्ट आहे परमानंद प्राप्त व्हावा. जर परमानंद प्राप्त व्हावा तर तुम्हाला परमानंद सोडून द्या, पण आनंदाचा तर परिचय आहे. संसारात आनंद प्राप्त होतो का? संसारात आनंद आहे का? नाही का? सगळे तर त्याच्यावरच जगतात. आनंद प्राप्त होत नाही असा नाही. त्यांना कसा का व्हायना त्याला विषय आनंद असा बोललेला आहे, पद आलेला आहे. तो विषय आनंद, पुढे विषय लागणार आहे तो, म्हणून त्याला विषयानंदाचं ज्ञान आहे. पण विषयानंद हा आनंद क्षणिक वाटतो आणि त्याच्यापेक्षा तुकोबराय जसं म्हणतात की सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वत आहे. पर्वतासारखं दुःख आणि त्याच्यामध्ये जव म्हणजे किती असतो एवढंसं सुख. थोडीशी भाषा वापरलेली, कारण तुम्हाला काहीतरी सांगायला पाहिजे ना. अगदीच मूर्ख म्हणून काय जमणार नाही. माऊलींनी म्हटलं तसं, एरवी विषय भोगी जे सुख साध्यंतची मान दुःख परी काय की जे मूर्ख न सेविता. हे थोड्या 2 संतांच्यातल्या बोलण्यातला भाग आहे थोडा, आणि ते जीवाच्या दृष्टीने बोललेले थोडे. तर तेव्हा संसारात सुख आहे पण त्याच्यात दुःखच जास्त आहे, म्हणून त्याला दुःख रूप म्हटलं. प्रारंभिक तुम्हाला थोडंसं असं सांगू, नंतर सांगू की त्याच्यात सुख नावाचा विषय 100% नाही, 101% नाही. जसं शास्त्र होईत ना तुमचा अभ्यास तसं कळेल. पण पहिले मग आम्हाला कशाची इच्छा आहे? परम आनंद, ज्या आनंदाचा वीट येत नाही, जो आनंद नाश पावत नाही, जो आनंद नित्य असतो, नित्य राहतो, असा आनंद आम्हाला पाहिजे. दुःख मिश्रित आनंद नको. आणि दुसरी गोष्ट, जन्म मरण रूप आपल्या मागं काय लागले आता आपल्याला? सगळे मारणारे, या जगात सगळे मारणारे, सगळे मारणारे, मी बी मारणार आहे. तर असा ज्याला भाव आहे का नाही, कारण शरीरात राहतो ना, मरतं जरी शरीर असले तरी भाव काय आहे? मी मारणारा असा. म्हणून जन्म मरण रूप दुःख रूप जो संसार त्याचा नाश व्हावा, म्हणजे मरू नये. सगळ्या दैत्यांनी साधना केल्या त्या कशासाठी? मरू नये, अमरत्व प्राप्त व्हावं. असं झालं का अमरत्व?
नाही, शरीराने अमरत्व होणारच नाही. तर त्याच्यावरचा उपाय विचारतायत. चला, तर याला म्हणतात मुमुक्षु. परमानंद प्राप्त व्हावा हम्म. आणि जन्म मरण दुःख रूप जो संसार त्याचा नाश व्हावा हम्म. अशी 2 प्रकारची इच्छा धरून आपणास शरण आलो आहोत. बरोबर. निषिद्ध कर्मांचा त्याग करून. आता हे बी एक सुंदर व्याख्यान येतं इथून पुढचं, की यांनी जो भाग पुढे प्रतिपादन केलेला आहे त्याच्यात असं म्हणतात की आजपर्यंत आम्ही काय काय केलं. तर यांना कसं काय कळालं, तर हा विषय जो आहे तो सगळ्यांना गृहीत धरून लिहिलेला आहे, हे लक्षात ठेवा, आणि सगळ्यांना लागू होतो. तर 2 प्रकारची इच्छा धरून आपण शरण आलो आहो. काय म्हणतात पुढे वाचा. निषिद्ध कर्मांचा त्याग करून विहित कर्माचे अनुष्ठान आणि ईश्वर उपासना ही पुष्कळ केली. आम्ही पूर्वी काय केलेले, निषिद्ध कर्माचा त्याग केलेला आहे. बरोबर आहे. निषिद्ध कर्माचा त्याग केलाच पाहिजे. जे शास्त्राने सांगितलं हे करू नका, ते जर करत असतात, मद्यपान, मांसाहार, परस्त्री, चोरी, हे का नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ब्रह्महत्या, तर या कटाक्षाने टाळल्या पाहिजेत आणि पापकर्म टाळले पाहिजे. किंवा दुसऱ्याला ज्या ज्या योगे पीडा होईल आपली, म्हणजे कायिक, वाचिक, मानसिक, दुसऱ्याला पीडा देणं, ह्याचं नाव पाप असं आहे. पापाचं सोपं लक्षण आहे, तुकोबरायांनी केलेलं. त्यानंतर काय नाही, तुम्ही जर कोणाला पीडा देत असताल, मग ती मानसिक असेल, काय माणसं टोचून बोलतात वाणीने, ती सुद्धा पाप आहे. मनाने पापाचं चिंतन करणं, वाणीने टोचून बोलणं, का म्हणजे वाचिक, मानसिक आणि कायिक, शरीराने केले जाणारं पाप. तर याच्यावरून याला म्हणतात, ह्या सगळ्यांचा आम्ही मागच त्याग केलेला आहे. म्हणजे निषिद्ध कर्माचा त्याग करून विहित कर्माचं अनुष्ठान सुद्धा केलं. विहित कर्म, ज्ञानेश्वरी वाचता, चांगले चिंतन करता, देवाचं नामस्मरण करता, देवपूजा करता, दान पुण्य करता, हे सगळं विहित कर्म, हे आम्ही केलं. नंतर ईश्वर उपासनाही केली. भक्तीचंच नाव काय, उपासना. उपासना म्हणजे भक्ती. आता ईश्वर हा शब्द टाकला, त्याच्यामुळे कार्य ब्रह्माची आणि कारण ब्रह्माची सुद्धा उपासना केली, असा त्याचा अर्थ होतो. चला, पुष्कळ केली, परंतु त्यापासून इच्छित फल प्राप्त झाले नाही. हे लक्षात ठेवलं का. काय, ईश्वर उपासना पुष्कळ केली आणि समाज काय करतोय, पुष्कळ केली. निषिद्ध कर्म करत नाही, चांगली गोष्ट आहे. विहित कर्म केले, चांगली गोष्ट आहे. ईश्वर उपासना केली, चांगली गोष्ट आहे. पुष्कळ केली, परंतु एवढेच नाही, परंतु इच्छित फल प्राप्त झालं नाही. एवढंच नाही तर काय झालं, उलट संसार बंध जास्तच होत गेला. उलट त्रस्तता अधिक वाढत गेली. आणि हा अनुभव येतोय का ना सगळ्यांना, किती जरी भक्ती करतो, याचा अर्थ फार करतो, किती बी वाऱ्या केल्या वाल, तुम्ही वारी करता, चांगली गोष्ट आहे. सांप्रदायिक नियमाने वारी करता, ही गोष्ट खरी आहे. पण वारी केली आणि मग त्याच्यातून नुसती वारीला जाऊन आला की झाला, म्हटलं देव झाला, आपला झाला मोकळा, असं आहे का. तुम्ही जे करताय हे चांगलं करत असला तरी त्याच्यापासून मोक्षाकडचा जो प्रवास आहे ना, तो तुमचा तिथं सुरू नाही झालेला. लिहिले का, स्पष्ट लिहिलेलं आहे का ना. ईश्वर उपासना पुष्कळ केली, पण मिळालं काहीच नाही. आणि ही आज म्हणजे आपण बहुतांशी समाजाची अवस्था पाहतो, ती हीच अवस्था आहे. पुष्कळ करत नाहीत का कोण, करत. तर फायदा काय, तर संसार बंद जास्तच होत गेला. पुढे सत्कर्माचरण आणि उपासना अनुष्ठान यापासून जरी उत्तम लोकांची प्राप्ती झाली. आता हे लक्षात ठेवा, तुम्ही जर उपासना करत असताल, भक्ती करत असताल, तेव्हा महाराज त्याचं काय फल आहेत का नाही, आहेत ना, जाताल ना स्वर्गाला. म्हणजे तुम्हाला उत्तम लोकांच्या प्राप्त्या होतील ना. आणि उत्तम लोकांच्या प्राप्त्या होऊन करणार काय, कारण तिथून सुद्धा पुन्हा तो खाली येणार. फायदा काय त्याचा, फायदा म्हणजे केलेला खटाटोप व्यर्थ झाला असा अर्थ. म्हणून उत्तम लोकांची प्राप्ती जरी झाली तरी त्यापासून जन्म मरण रूप संसार चुकत. म्हणजे तुम्ही देव बी झाले, मुख्य देव सोडून अवांतर दुसरे उपदेव आहेत, म्हणजे देवांची पदं आहेत, हेंद्री सेंद्री वगैरे वगैरे, किंवा इंद्र चंद्र महेंद्र हे जे आहेत ना ब्रह्मदेवापर्यंतची, हे जी पदं आहेत, तर ही पदं काय आहेत,
ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी देते दुश्चित धनी जडो दिसी. तुकोबराय म्हणतात काय त्यांना देव सुद्धा दुःखी आणि देव सुद्धा जळमतात आणि मरतात हे कळायला पाहिजे. आणि मग तुम्हाला काय व्हायचं म्हणजे म्हणजे आम्हाला देव व्हायचं काय व्हायचं तुम्हाला मुख्य देव व्हायचं. आणि मुख्य देव म्हणजे परमतत्व ब्रह्म सुद्धा त्याला मुख्य म्हणायचं. ब्रह्म त्याला निर्गुण निराकार म्हणतात. त्याच्या खाली आल्यावर ईश्वर आला तो निर्गुण साकार आला. त्याच्या खाली त्याचे अवतार येतात ते सगुण साकार येतात. त्याच्याही खाली असणारे जे जड मूळ अशा पद्धतीच्या लोकांसाठी मूर्तीमध्ये उभा राहिलेला अशा त्या देवाचे प्रकार आहेत. म्हणून मग आता आणखीन दुसरे देव आहेत ते अवतार कार्यामध्ये आल्यानंतरही त्याच्याहीपेक्षा खालचे कनिष्ठ जे देव आहेत त्यांना काही कार्य करण्यासाठी अपॉइंटमेंट केलेलं असतं. तसा अग्निदेव वायुदेव अश्विनी कुमार वगैरे वगैरे हे सगळे देव हे त्यांचे काम करतात डिपार्टमेंटची कामं करतात आणि त्यांना सुद्धा मरावं लागतं आणि जन्मावं लागतं. तर हा सगळा भाग हळूहळू तुमच्या लक्षात बसेल. चला उत्तम लोकातील भोग भोगण्याकरिता तिथे तरी जन्म घ्यावाच लागतो. समजा स्वर्गालाही गेला आणि इंद्र झाला तरी इंद्र सुद्धा मरतो. ब्रह्मदेव मरतो तर इंद्र का मरतो. म्हणून ब्रह्मदेवाला सुद्धा मुख्य देव म्हटलेला नाही. चला शिवाय तेथे जरी उत्तम भोग असले तरी ते अनित्य व क्षणभंगुरच. कारण ज्या पुण्याने ते भोग प्राप्त होतात ते पुण्य संपल्यावर पुन्हा त्यांना या मृत्यू लोकात यावे लागतेच. पुढे म्हणून त्या भोगांचा आनंद अनित्य आहे. आम्हास तर ज्या आनंदाचा कधीही नाश नाही व जो सर्वात श्रेष्ठ आहे अशा परमानंद प्राप्तीची आणि जन्म मरण दुःखरूप संसाराच्या निवृत्तीची इच्छा आहे. बिलकुल त्या दोन मुद्द्याचं विश्लेषण केलं की परम आनंद प्राप्त व्हावा आणि जन्म मरण रूप दुःख संसार त्याचा नाश व्हावा. काय म्हणतात आपण परमानंद प्राप्तीचा आणि संसार दुःख निवृत्तीचा उपाय कृपा करून सांगावा. आम्हाला उपाय कोणता पाहिजे. परमानंद प्राप्तीचा आणि जन्म मरण रूप दुःखाच्या नाशाचा निवृत्तीचा. म्हणजे त्या उपायाने आम्ही कृतकृत्य होऊ. बिलकुल अशा उपायाने आम्ही कृतकृत्य झालो तरच आमच्या मनुष्य देहाचे सार्थक. नाही तर आमच्यात आणि पशुत फरक तो काय हे लक्षात ठेवा. आमच्यात आणि पशुत फरक तो काय हा विवेक जागा झाला पाहिजे. पशु सुद्धा संसारच करतात. पशु पक्षी संसार करतात आणि ते म्हणजे आमच्यासारखं नाही करत. नका का करायना तुमच्यासारखं नका का घर बांधणार. पण ते चिमण्यात त्यांच्यासारखं तर घर बांधतात ना. कावळा काय का आहे ना कावळे कोटात तिकडून तिकडून काटे आणून तरी टाकताय ना तिथे त्याच्या अकलीप्रमाणे आणि कार्यशक्तीप्रमाणे. चांगल्या जर पक्षी असतील तर काही असतील तर ते सुंदर अशा प्रकारची काय करतात सुग्रणी घरटी सुद्धा बांधतात. ते बी मारतात आणि सुंदर प्रकारची घरं बांधणारी माणसं सुद्धा. मग सुग्रण आणि माणसं ह्याच्यात काय फरक आहे. जन्माला आले आणि घरं बांधून मेले. जन्माला आले संपत्ती घेऊन मेले. काय फरक काय आहे. काहीच नाही. म्हणून आमच्यात आणि पशुत काय फरक आहे हा विवेकी माणसाने उघडलेला डोळा आहे. आमचे डोळेच उघडत नाही म्हणून आमची नजर नुसत्या शेवटच्या इमल्याकडे चालली वर ह्या इंगल्यावर त्याच्यावर वरती चालली. कारण आम्ही विवेकी नाहीत याचं ते लक्षण आहे. मनुष्य बोलतो ना त्यावेळेलाच कळतं की तो मनुष्य काय बोलतोय आणि त्याच्यावरून त्याचा विवेक किती जागा असला पाहिजे त्याला कळतं. पण आपले आपण चिंतन करा की आपण विवेकी आहोत का पशूंसारखेच आहोत भोग भोगून मारणारे. चला ह्याकरिता परमानंद प्राप्तीचा व जन्म मरणरूप संसार दुःख निवृत्तीचा उपाय सांगावा अशी आपले चरणी प्रार्थना आहे. तो पुढच्या वेळेस पाहू. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज श्री जय विठ्ठल.